नमस्कार. न्यूज विथ इन्फ्लुएन्सर या स्पेशल सेगमेंटमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपण प्रत्येक आठवड्याला सोशल मीडियावर, यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर तुम्हाला भुरळ पाडणाऱ्या जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना इथं अँकर म्हणून बसवतो आणि ते स्वतः तुम्हाला बातमीपत्र वाचवून दाखवतात. आणि आज सुद्धा अशीच एक इन्फ्लुएन्सर आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत आज आहे लोकल गर्ल फ्रॉम विरार फास्ट सायली इंदुलकर. तर आज तुमच्या समोर बातमीपत्र वाचण्यासाठी आपल्यासोबत आलेली आहे सायली इंदुलकर. सायलीला तुम्ही नेहमी इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, रील्समधून बघता आणि मुख्य म्हणजे लोकलमध्ये ज्या गमती जमती घडतात, फास्ट ट्रेन, स्लो ट्रेन, प्लॅटफॉर्मवर किंवा घरी ज्या छोट्या मोठ्या गमती जमती घडतात त्या अगदी छान पद्धतीने खुलवून ती तुम्हाला सांगत असते आणि तुमचं मनोरंजन नेहमी करत असते. पण आज ती तुम्हाला अत्यंत गंभीर विषयावर बातम्यासुद्धा सांगणार आहे. त्यामुळे सायली, फर्स्ट ऑफ ऑल तुला स्टुडिओमध्ये येऊन कसं वाटतं? एक वेगळा एक्सपिरियन्स तुझ्यासाठी? हो, माझ्यासाठी हा फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स मला मिळतोय. त्यामुळे साम टीव्हीचे खूप आभार. मी कॉन्फिडन्स अगदी नाही दाखवणार. मी थोडीशी नर्वस फील करते कारण मी हे फर्स्ट टाइम करायला जाते असं काहीतरी. सो लेट्स सी आपला हा एक्सपिरियन्स कसा जातोय. नक्कीच. एरवी जेव्हा तुम्ही तिला रील्समधून बघता, लोकल ट्रेनमध्ये, घरच्या छोट्या मोठ्या ज्या प्रसंगांमध्ये बघतात त्यापेक्षा हा अगदीच वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि आज ती तुम्हाला बातम्या वाचून दाखवणार आहे. आणि आता आपण बातमीपत्राला सुरुवात करूयात. सायली, ओव्हर टू यू. येस. दिसायला सुंदर आणि कारनामे भयंकर. दिसायला सुंदर असणारी भारताची यूट्यूबर चक्क पाकिस्तानची हेर निघाली आहे. तिने हेरगिरीसाठी कसा कट रचला पाहूयात स्पेशल रिपोर्टमध्ये. पाकची हेरगिरी करणाऱ्या यूट्यूबरला अटक. पाक अधिकाऱ्यांशी साधलं संधान. ज्योतीचा भारत विरोधी कट. हमारा एक स्पेशल इन्विटेशन है एम्बेसी में. आई वांट टू विजिट चाइना, बीजिंग. सोशल मीडियावर दिसणारी ही आहे ज्योती मल्होत्रा. मात्र या सुंदर चेहऱ्यामागे लपलाय एक वेगळाच चेहरा. हा चेहरा आहे हेरगिरीचा. त्यातही शत्रू देशासाठी, पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा. हरियाणाच्या हिसारमध्ये राहणारी ज्योती एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. 2023 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यात तिनं लाहोरच्या अनारकली बाजारापासून ते अनेक मंदिरांपर्यंतचे व्हिडिओ बनवले. एंट्री इनके बिना कभी नहीं होती. जब भी आई हूं ना 3-4 एंट्री करवा के ही फोन बंद करके. त्याच दरम्यान पाकिस्तान उच्चायोगातील कर्मचारी एहसान उर हमीर उर्फ दानिशच्या ती संपर्कात आली. या दानिश आणि त्याचा साथीदार अली एहसान यांच्याशी मैत्री वाढल्यानंतर त्यांच्यामुळेच ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली. आणि एवढंच नाही तर या जानेवारीमध्ये ती काश्मीरच्या ट्रिपवर सुद्धा गेली होती. त्यामध्ये तिने पहलगामला सुद्धा भेट दिली. त्यामुळे तिच्यावरचा संशय आता अधिकच बळावला. चलो फिर अभी पहलगाम निकल ही रहे हैं तो फिर आने वाला है फुल ऑन मजा. आज वैसे दरम्यान ज्योतीवर काय आरोप आहेत ते आपण पाहूया. ऑपरेशन सिंदूरसह भारतीय लष्कराची गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप. व्हॉट्सॲप, टेलिग्राम, स्नॅपचॅटद्वारे PIO शाकीर उर्फ राणा शहाबाजशी संपर्क. सोशल मीडियातून पाकिस्तानची सकारात्मक प्रतिभा दाखवण्याचा प्रयत्न. 2023 मध्ये पाकिस्तानला 2दा भेट आणि इंडोनेशियाच्या बाली येथे PIO सोबत प्रवास. मात्र तिची ही हेरगिरी लवकरच उघडकीस आली आणि ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 अंतर्गत तिला अटक करण्यात आली. खूबसूरत फोटोग्राफ कैप्चर करो और सीनिक बैकड्रॉप का मजा लो. ज्योतीसह आणखी 6 जणांनाही अटक करण्यात आली असून तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वैसे ये कश्मीर का वन ऑफ द ऑफ बीट डेस्टिनेशन है, इसलिए यहाँ पे बहुत ज़्यादा टूरिस्ट भी नहीं आते. तपास यंत्रणांच्या मते हेरगिरीचं एक मोठं नेटवर्क पंजाब, हरियाणा भागात कार्यरत असून तिच्या सोशल मीडियावरील प्रभावाचा वापर करण्यात आलाय. तिच्या चौकशीतून या सगळ्या नेटवर्कची पाळंमुळं खणून काढली जातील ही अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्योती पहलगाम हल्ल्यादरम्यान दानिशच्या संपर्कात होती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दानिश पाक आयुक्तालयातील अधिकारी आहे. भारत पाक तणावादरम्यानही ती दानिशच्या संपर्कात होती असं समोर आलंय. ज्योतीच्या पाक दौऱ्याचा खर्चही दानिशनेच केल्याचं उघड झालंय. दानिश जी तनु जी बस मैं इतना खुश होगी देख के इतना थर्ड मार्च है इसमें स्पेशली शुक्रिया. इन्होंने देखो सबको अटेंड कर रहे हैं, खाना भी नहीं खाया और रोजा है इनका, खाना खाइए आप आराम से, बहुत अच्छा लगा जी. दानिश जी एक ही हो रही है. भारतात राहून ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती. एवढंच नाही तर ज्योती मल्होत्रानं पहलगाम हल्ल्यात पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं. याचा नवा व्हिडिओ समोर आलाय. विंटर वंडरलैंड लंच करने का मजा ही अलग है. यहाँ मक्के बिना नॉट मतलब वॉचफुल नहीं थे हम, जिसकी वजह से ये चीज़ हुई. हम लोग को वॉचफुल होना चाहिए, हमें रिस्पॉन्सिबल होना चाहिए. अगर उन टेररिस्ट को कोई भी सपोर्ट कर रहा है तो उनको सपोर्ट कर रहे हैं तो वी आर नॉट इंडियन. अगर हम लोग ही करप्ट हैं, हम लोग ही गलत हैं, तो वो चीज़ बहुत ज़्यादा झकझोर करने वाली है. किसी भी कंट्री के लिए वो बहुत ज़्यादा गलत है. थैंक यू सो मच, शुक्रिया. हे एवरीवन, गुड मॉर्निंग. सो कल हम लोग गए थे सिंथन टॉप एक्सप्लोर करने के लिए. वेलकम टू हेवन ऑन अर्थ जन्नते कश्मीर. और ये रही थ्रिलोफिलिया जो बनाता है. पाक सरकारचा निर्लज्जपणा पुन्हा एकदा उघड झालाय. दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान सरकार कोणत्या थराला जाऊ शकतं हे आता जगासमोर आलंय. आता पाकिस्तान दहशतवाद्यांना कशा प्रकारे मदत करतोय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाक उभारणार हाफिजचा मदरसा. दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र सुरूच. पाक सरकारला दहशतवाद्यांचा पुळका. एडमन ब्लॉक पे यके बाद दीगरे 6 और 7 मई की दरमियानी रात को 12:30 बजे जो अटैक हुआ था उससे यहाँ पर जो 2 मिसाइल थे यके बाद दीगरे आकर गिरे थे और ये पूरे का पूरा हिस्सा आप देख रहे हैं कि अमली तौर पर मिस्मार हो चुका है. ऐकलं, पाकिस्तानी पत्रकारानं सांगितलेली ऑपरेशन सिंदूरच्या विध्वंसाची आपबीती. भारताच्या हल्ल्यात लष्कर तैबाच्या मुर्देकेमधील दहशतवादी तळांना बेचिराग करण्यात आलं. मात्र पाकनं सुरुवातीला हल्ला झालाच नसल्याचा बनाव केला. आता विध्वंसाचं सत्य बाहेर येताच पाकनं निर्लज्जपणाचा कळस गाठलाय. पाक सरकार आता हाफिजचं गुरिदेकेमधील हेच दहशतवादी तळ पुन्हा उभारणार आहे. 27 हेक्टरमधील या दहशतवादी अड्ड्यात तरुणांना धार्मिक आणि दहशतवादी प्रशिक्षण दिलं जातं. मात्र हे तळ दहशतवादी प्रशिक्षण केंद्र नसल्याची मुक्ताफळे मुरिदके कॅम्पच्या प्रशासक मोहम्मद आझमनं उधळली आहेत. तो म्हणतो मुरिदके दहशतवादी तळ नाही. कॅम्पमध्ये फक्त धार्मिक शिक्षण आणि दहशतवाद पसरवत नाही. कॅम्पमध्ये मशीद आहे, शाळा, वसतिगृह आणि क्लिनिकची व्यवस्था आहे. तरुणांसाठी मुरिदके कॅम्पमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण देखील चालतं. मुरिदके कॅम्पवर पाकिस्तान सरकारचं लक्ष असतं. संस्थेसाठी स्वतंत्र सरकारी अधिकारी नियुक्त केलेत. त्यांचा जो CEO आहे मोहम्मद आझम, तो तर नेहमीप्रमाणे म्हणणारच मुरिदकेचा जी मस्जिद ध्वस्त केली आपण, ते टेररिस्ट ऑर्गनायझेशन होतं. त्यांचं ट्रेनिंग चालायचं, त्यांचं शेल्टर होम होतं, त्याचं लॉजिस्टिक एरिया होता आणि दारुगोळा साठवायची पण जागा होती. फ्रंट कव्हर म्हणून तिथे स्टुडंट पण आहेत, मदरसा पण चालतो. हे सगळं खोटं आहे, हा दिखावा आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानची प्रचंड वाताहत झाली. भारतानं आधी सिंधू जलकरार बंद करून तिथल्या शेती उद्योगाला फटका दिला. मग व्यापार बंदी करून पाकचं कंबरडच मोडलं. त्यात कंगाल पाकिस्ताननं IMF कडून $3 अब्ज कर्ज घेतलंय. मात्र दहशतवाद्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पोषण्यातच पाकची तिजोरी खाली होणार आहे. आता हाफिजचं मुरिदेकेमधील दहशतवादी तळ पुन्हा उभारणार असल्यानं पाक सरकार पुन्हा गाळात जाणार आहे. जगभरात दहशतवादाला विरोध असताना पाक मात्र दहशतवाद्यांना उराशी कवटाळून बसलाय. ही जगाच्या शांततेसाठी गंभीर गोष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV. तर सायली, या सगळ्या बातम्या तू आता वाचल्या, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्योती मल्होत्राची जी बातमी होती ती सुद्धा तुझ्यासारखीच एक इन्फ्लुएन्सर ब्लॉगर होती, ट्रॅव्हल ब्लॉगर होती. ती चक्क पाकिस्तानमध्ये गेली
ऑपरेशन सिंदूर दरम्यान जी काही माहिती होती अतिशय संवेदनशील ती तिने तिथं पुरवल्याची माहिती समोर आली आणि तिच्या इन्फ्लुएन्सर असण्याचा किंवा सोशल मीडियावर ती ज्या पद्धतीने काम करते तिच्या एकूणच रीचचा फायदा पाकिस्ताननं करून घेतला आणि ती सुद्धा त्या गटात सहभागी झाली. तर यावर तुझं काय मत आहे? अतिशय भयंकर आहे. हो, मी ॲक्च्युली आज सकाळीच मला सुद्धा ही न्यूज कळली तेव्हा म्हणजे बोलतात ना की खूप विचित्र वाटलं, हे ऐकूनच खूप विचित्र वाटलं. कारण मी सुद्धा क्रिएटर आहे, माझे अनेक फ्रेंड्स आहेत जे क्रिएटर आहेत. तर असं वाटतं आता जर मला 1 लाख लोक किंवा 10 लाख लोक जर मला फॉलो करतायत तर सगळे नाही पण कुठेतरी त्यांच्यातली 50 किंवा 100 का होईना ते लोक आपल्यासारखं वागण्याचा किंवा आपण जे पोस्ट करतोय, आपण ज्या स्टोरीज पोस्ट करतोय, आपण जे व्हिडिओज पोस्ट करतोय, आपल्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ॲज अ इन्फ्लुएन्सर मला असं वाटतं ही आमची किंवा प्रत्येक क्रिएटर, प्रत्येक इन्फ्लुएन्सरची जबाबदारी आहे की तुम्ही जे काही पोस्ट करताय किंवा तुम्ही आपल्या यूथला काय दाखवताय हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडून अनेक लोक आहेत जी इन्फ्लुएन्स होत आहे आणि स्वतःच्या देशाविरोधात असं काही करणं म्हणजे स्वप्नात सुद्धा विचार नाही करू शकत. पण आता हे घडलंय त्याच्यावर विश्वासच ठेवता येत नाही ॲक्च्युली. नक्कीच आणि खूप छान म्हटलं सायली तू, कारण की तुम्हाला बघून आजकालची जी जनरेशन आहे ती मोठी होती आहे आणि त्यामुळे एक खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे, सामाजिक जबाबदारी आहे की तुम्ही जो कॉन्टेंट तयार करताय, तुम्ही जे प्रेक्षकांना दाखवताय, ज्या माध्यमातून तुम्ही एंटरटेन करताय ते अतिशय जबाबदारीने करणं गरजेचं आहे. तर आपल्याला आणखी काही बातम्या सायलीसोबत बघायच्या आहेत. संपूर्ण भारतीयांची छाती अभिमानाने फुलून येईल अशी बातमी. पाकिस्तानला थेट संदेश देणारा नवा व्हिडिओ भारतीय नौदलानं प्रसिद्ध केलाय. याचना नहीं अब रन होगा म्हणत भारतीय नौदलानं थेट इशारा दिलाय. वचन नहीं तूने माना, मैत्री का मूल्य न पहचाना, तो ले मैं भी अब जाता हूँ, अंतिम संकल्प सुनाता हूँ. याचना नहीं अब रण होगा, जीवन जय या कि मरण होगा. टकराएंगे नक्षत्र निखर, बरसेगी ऊपर वर्दी प्रखर, अणथेर नाद का डोलेगा, विकराल काल मुंह खोलेगा. दुर्योधन ऐसा होगा फिर कभी नहीं जैसा होगा. भाई पर भाई लूटेंगे, वायस फिकार सब लूटेंगे, सौभाग्य मनुष्य के टूटेंगे. और आगे से ही होगा, हिंसा का पर्दा ही होगा. ऑपरेशन सिंदूरचा नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय. बदला नाही न्याय किया म्हणत पाकिस्तानला दिलेल्या दणक्याचा हा व्हिडिओ आहे. पाकिस्तानने केलेल्या कुरापतींना भारतीय लष्करानं कसं चोख प्रत्युत्तर दिलं त्याचा उल्लेख या व्हिडिओत करण्यात आलाय. शुरुआत पहलगाम आतंकवादी हमले से हुई. गुस्सा नहीं लावा था, दिमाग में बस एक ही बात, अब की बार सबक ऐसा सिखाएंगे कि इनकी पीढ़ियां याद रखेंगी. ये बदले की भावना नहीं, ये न्याय था. 9 मई रात को तकरीबन 9 बजे जिस भी दुश्मन की पोस्ट ने युद्ध विराम का उल्लंघन किया, उन सभी पोस्टों को भारतीय सेना ने मिट्टी में मिला दिया. दुश्मन अपनी पोस्ट छोड़ भागता नजर आया. ऑप सिंदूर केवल एक कार्रवाई नहीं, पाकिस्तान के लिए वो सबक था जो उसने दशकों से नहीं सीखा. बडा बडा बाता मारणारे पाकिस्तानी नेते आता तोंडघशी पडलेत. भारतानं नाही तर चक्क पाकिस्तानी मीडियानेच पाकिस्तानच्या खोटारडेपणाची फॅक्टरी उघड केली आहे. पाकिस्तानच्या डॉन या मीडियानं नेमकं काय सत्य मांडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. डॉननच केली पाकची पोलखोल. पंतप्रधान शरीफ पडले तोंडघशी. खोटारडेपणाची फॅक्टरी डॉन कडून उघड.
हे आहेत ऑपरेशन सिंदूरचे धमाके. भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून डागलेले मिसाईल ओसाड माळावर डागले नव्हते, तर ते डागले होते पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानी एअरबेसवर. मात्र पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी तर खोटारडेपणाची फॅक्टरीच उघडली. हा फोटो नीट पहा. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या शौर्याचं टेलिग्राफनं कौतुक केलंय असं तुम्हाला वाटेल, पण हा फोटोच एआयनं एडिट केलेला आहे. हे पहा, द डेली टेलिग्राफचं ओरिजिनल फ्रंट पेज. झालात ना चकित? अशीच धुळफेक पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी केली आहे. मात्र त्यांचा पर्दाफाश पाकिस्तानमधील डॉन या आघाडीच्या मीडियानं केलाय. इमारत ये मस्जिद थी मजमूई तौर पर, और फिर उसमें ये एडमन ब्लॉक है. एडमन ब्लॉक पे यके बाद दीगरे 6 और 7 मई की दरमियानी रात को 12:30 बजे जो अटैक हुआ था, उससे यहाँ पर जो 2 मिसाइल थे यके बाद दीगरे आकर गिरे थे. भारतानं उद्ध्वस्त केलेलं तोयबा मरकज हेच ते लष्कर ए तोयबाचं दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचं ठिकाण. मात्र तेच आता भारतानं उडवून दिलं. त्याचे पुरावेच पाकिस्तानी मीडिया डॉनच्या पत्रकारानं समोर आणले. त्यामुळेच खोटं बोलून तोंडघशी पडण्याचा पाकिस्तानी नेत्यांचा इतिहास पुन्हा उघड झाला. आता तरी पाकिस्तानी नेत्यांनी स्वतःला लाज वाटून खरं बोलायला शिकलंच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, इस्लामाबाद. तर सायली, एरवी तू विरार लोकलमध्ये असतेस, 3rd सीट 4th सीटवर होणारे प्रसंग तू अगदी मजेशीर पद्धतीने सांगत असते. आज अँकर सीटवर बसलीस. कसं वाटलं? हा पूर्ण एक्सपिरियन्स तुझ्यासाठी कसा होता? बाप रे होता. खरंच माझ्या पोटात गोळा आलेला जेव्हा आपण सुरुवात केली. पण खरंच खूप मजा आली. जेव्हा आपण टी व्हीवर बघतो तेव्हा असं खूप सिम्पल वाटतं, किंवा क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर असल्यामुळे हे माहीत होतं की बॅक कॅमेरा कसं होतं. तर असं वाटायचं की हां चल वाचायचं तर असतं बसून, पण तसं नसतं. वाचणं सुद्धा खूप खूप कठीण आहे, कारण एक प्रेशर बिल्ड होतं आहे. आणि लाईव्ह वाचणं की तुमचा एखादा शब्द सुद्धा इथे तिथे नाही झाला पाहिजे. हॅट्स ऑफ टू यू गाईज. आणि दिसताना आम्ही फक्त इथे 1-2 जण दिसतोय, पण मला दिसतंय की याच्या मागे किती मोठी टीम काम करते. सो या 10-15 मिनिटाचा किंवा अर्ध्या तासाच्या शोसाठी सुद्धा किती लोकांची एनर्जी आणि किती लोकांची क्रिएटिव्हिटी लागते ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आज मला ते तुमच्यामुळे अनुभवायला मिळालं, ते मी आयुष्यात कधीच नाही विसरणार. नक्कीच नक्कीच. तर बेसिकली सायलीला आज इथे या सगळ्या न्यूज डिलिव्हर करून खूप मजा आलेली आहे. आणि सायली, अशाच पद्धतीने तू कंटेंट क्रिएट कर, अशाच पद्धतीने जबाबदारीने सामाजिक जाणीवची भान ठेवून अशाच पद्धतीने पुढे जात राहा. आमच्याही खूप खूप शुभेच्छा आहे तुझ्यासोबत. तर पुढच्या वेळेस सुद्धा आपण अशाच एका इन्फ्लुएन्सर सोबत बुलेटिन करणार आहोत, न्यूज विथ इन्फ्लुएन्सर असं बुलेटिन. तर मग तोपर्यंत ताज्या बातम्यांसाठी बघत राहा फक्त साम टीव्ही.